पक्षाचे प्रमुख म्हणून आम्हाला माहिती आहेत, पण बाळासाहेब ठाकरे कोण होते, काय होते, कुठपर्यंत गेले होते, कोणाकोणाला माहिती होते, काही आम्हाला कल्पना नाही त्या गोष्टींची. पुढे शरद पवार, वैचारिक मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, पण त्या माणसाचं महत्त्व, श्रेष्ठत्व तुम्ही नाकारून होणारच नाही. अनेक गोष्टींबद्दल माझे मतभेद आहेत, पण सगळ्यात मोठी जर समजा गोष्ट या माणसाची जर आपण पकडली तर या महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामधली सगळ्यात मोठी क्रांती ही या माणसामुळे झाली. आज आम्ही आता सहज बघतो, पूर्वी काय असायचं आमच्याकडे, कोणतरी मामा बिमा यायचा, प्लास्टिकच्या छोट्याच्या पिशवीमध्ये मोसंबी घेऊन यायचा, मग कळायचं कोणतरी आजारी आहे. आजारी असल्याचंच फळ असायचं ते एक, म्हणजे कोणी मोसंबी घेतली, कोणी आजारी आहे का घरी, असंच विचारायची वेळ होती. होती कुठची फळं. परंतु रस्त्यावरती ज्या वेळेला तुम्हाला गाडीच्या बाजूनी स्ट्रॉबेरी दिसायला लागली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारची फळं ही बाहेरच्या जगातनं येत होती आणि या जगातनं येऊन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बनत होती. ही सगळ्यात मोठी जी गोष्ट, ही सगळ्यात मोठी जी फलोत्पादनाची क्रांती ही झाली, ही या माणसामुळे. अनेक गोष्टी यांच्याबद्दल बोलता येतील, परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या बाजूला ठेवाव्यात, पण माणसाचं मोठेपण यातनं कमी करू नये, कधीच कमी करू नये. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, आपल्या घरात नाही का होतं, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, बायकोला नवऱ्यामधल्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून काय रात्री फेकून देतात काय? नवऱ्याला बायकोमधल्या गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी आवडत नाहीत, होतात. काही गोष्टी नाही आवडत, काही गोष्टी आवडतात. मला असं वाटतं तशी प्रत्येक व्यक्ती आपण बघितली पाहिजे, पण ती व्यक्ती जातीतून पाहता कामा नये.